या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। सोलापूरच्या महानगरपालिका निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी घडल्या। अनेक इच्छुकांना उमेदवारी मिळाली नाही। अनपेक्षित अशांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली। अनेकांचा राजकीय गेम सुद्धा करण्यात आला। निवडणुकीच्या ऐन रंगातच सोलापुरात MIM पक्षाचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी आपले अध्यक्षपद आणि सदस्य पदाचा राजीनामा देऊन खळबळ उडवून दिली। त्यामुळे या निवडणुकीत MIM पक्षाची कंबर मोडल्याचे दिसून आले। शाब्दी यांच्या राजीनाम्यामागे अनेक कारणे आहेत। मुंबईचे शहराध्यक्ष असताना सुद्धा महापालिका उमेदवारीची जबाबदारी वारिस पठाण यांच्याकडे गेली। सोलापुरात सुद्धा शौकत पठाण यांची वाढलेली मध्यस्थी यामुळे नाराज झालेल्या शाब्दी यांनी पद सोडणे पसंत केले। शाब्दी यांनी पक्ष सोडल्याने अनेक कार्यकर्ते नाराज झाले, परंतु काहींना नाईलाजास्तव MIM पक्षाचीच उमेदवारी माघारी घ्यावी लागली। फारुख शाब्दी यांना अतिशय कट्टर समजला जाणारा माजी नगरसेवक गाझी जहागीरदार हा प्रभाग 16 मधून लढवत आहे। या ठिकाणी गाझी जहागीरदार याचे कट्टर समर्थक मानले जाणारे कमरुल शेख याची पत्नी MIM कडून इच्छुक होत्या। त्यांनी उमेदवारी अर्ज सुद्धा भरला होता, पण निवडणुकीच्या तोंडावरच शौकत पठाण यांचे मेहुणी फिरदौस पटेल MIM मध्ये आल्याने त्यांना उमेदवारी मिळाली। त्यांच्यासोबत कमरुल शेख यांच्या पत्नी ऐवजी पठाण यांनी आपल्या सुनबाईला MIM पक्षाची उमेदवारी दिली। त्यामुळे गाझी जहागीरदार यांची पण अडचण झाली आहे। कम्मोचा गेम झाल्याची चर्चा मौलाली चौक परिसरात असून कम्मो यांनी आपल्या पत्नीला अपक्ष मैदानात उभे केले आहे। पांगुळगाडा घेऊन आता पत्नीचा प्रचार करत असून आपल्या सोबत झालेल्या गेमचा बदला घेण्यासाठी तो सज्ज झाल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।